श्री स्वामी समर्थ सर्वांना. शास्त्रानुसार 9 नियम वटपौर्णिमेच्या दिवशी पाळायचे आहेत. या 3 साड्या चुकूनही वटपौर्णिमेला घालायच्या नाही आहेत. आणि गर्भवती महिलांनी काय करावे? एकच गुंडी किती महिलांनी वापरावी? किंवा मग उपवास कसा करावा? जर आपल्याकडून काही अशा चुका झाल्या तर ते अशुभ मानले जाते. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. कोणत्या आहेत त्या 3 रंगाच्या साड्या ज्या आपण चुकूनही घालायच्या नाही आहेत? चुकूनसुद्धा अशा चुका करायच्या नाही आहेत. वटपौर्णिमेचा दिवस हा सौभाग्यवती महिलांसाठी खूप शुभ असतो. अशा साड्या घातल्यामुळे नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. मैत्रिणींनो, यंदाची वटपौर्णिमा 29 जून सोमवार या दिवशी असणार आहे. वटपौर्णिमा का साजरी करतात? तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले होते आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो जिवंत झाला ते झाड होते ते म्हणजे वडाचे. तो दिवस होता तो म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचा, म्हणजेच वटपौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने वडाचे मनोभावे पूजन केले व या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्वजण स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतो. म्हणजेच देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते. वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचे स्थान आहे. जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्यफळ, सुख, सौख्य, सौभाग्य प्राप्त होते. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक सवाष्ण स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी. तसेच या वर्षीची वटपौर्णिमा म्हणजे पौर्णिमेचा तिथी प्रारंभ होतोय 28 जून 2026 रविवारी सकाळी 8:30 वाजता, म्हणजेच 8:35 व ज्येष्ठ पौर्णिमेची समाप्ती 29 जून रोजी सकाळी 8:45 वाजता 8:45 संपते. म्हणजेच उदय तिथीनुसार आपण 29 जून सोमवार या दिवशी वटपौर्णिमा साजरी करणार आहोत. तर वटपौर्णिमेची पूजा कधी करू नये? 28 जून 8:30 वाजता पौर्णिमा तिथी प्रारंभ होते आणि दुसऱ्या दिवशी 29 जूनला 9:48 ही तिथी संपतीये. परंतु यामध्ये 29 जूनला सकाळी 6:44 ते 8:27 पर्यंत राहू काळ असणार आहे. राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. त्यामुळे सकाळी राहू काळामध्ये वडाची पूजा शक्यतो महिलांनी करू नका. म्हणजेच तुम्ही 8:27 नंतर पूजा करणे अनिवार्य राहील. आपल्या भोलेनाथांचा दिवस म्हणजे सोमवार हा सौभाग्यवर्धक असे वटपौर्णिमेचे व्रत ठरणार आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे, वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. काही महिला काय करतात की सकाळी अगदी लवकर उठतात आणि घाईघाईने वडाच्या झाडाची कशीही पूजा करतात. परंतु असं करू नका. महिलांनो, हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो. त्यामुळे नीट व्यवस्थित पूजा करावी. आपल्याला तर या दिवशी जसं लवकर उठायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे. म्हणजे आपल्याला लक्ष्मीनारायण या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो, ते प्रसन्न होतात. यासाठी पूजाविधी, मुहूर्त आणि साहित्य काय बघू, पण कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या नाही आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. या दिवशी महिलांनी काय करायचं आहे किंवा काय करणं टाळायचं आहे, सर्व नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्या दिवशी कोणते कार्य करावे, कोणत्या वेळी करू नये हे सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पुढे जाण्याआधी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर या व्हिडिओच्या निमित्तानं या चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईकही नक्की करा. वडाच्या झाडाची पूजा केल्याने तिन्ही देवता प्रसन्न होतात. काही शारीरिक, मानसिक जे काही तुम्हाला त्रास असतील ते संपूर्णपणे नष्ट होतात. या दिवशी महिलांनी आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरामध्ये सुरुवातीला आपल्या घरच्या देवांची छान आणि विधिवत पूजा करायची आहे. बघा, सोमवार असल्यामुळे आपल्याला भोलेनाथांचा दिवस आहे आणि अतिशय छान असा हा दिवस लाभलेला आहे. हा दिवस माता पार्वतीची सुद्धा आपल्याला छान अशी पूजा विधिवत करायची आहे. तसेच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल तर त्या फोटोची छान अशी पूजा करा.
तो फोटो पुसून घ्या किंवा मूर्ती असेल तर पंचामृताने किंवा गाईच्या शुद्ध कच्च्या दुधाने तुम्ही मूर्तीला अभिषेक घालू शकता. आपल्या कुळदेवीचा मंगळ कळश असतो त्या दिवशी त्याच्यासमोर सुद्धा तुम्ही ओटी भरायची आहे. तुम्ही वटपौर्णिमेला देवी आईची ओटी खणा नारळाने नाही भरली तरी चालेल, परंतु वटपौर्णिमेला गहू आणि आंबा जरूर घ्यावा. त्याने ओटी भरली तरीसुद्धा चालते. तुळशी मातेची पूजा करायची आहे. आपल्या ज्येष्ठ पौर्णिमेच्या वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व असतं. आपण इतर वेळी तांदळाची किंवा अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो. यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडासाठी ओटी ठेवतो किंवा मग 5 बायकांची ओटी भरत असतो, तेव्हा आंब्याने आणि गव्हाने ओटी भरावी. महिलांनो, या दिवशी गव्हाचाच वापर करा. माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या कुळस्वामीची ओटी भरताना किंवा तुळशी मातेची जवळ ओटी भरताना, वडाच्या झाडाखाली ओटी भरताना सुद्धा किंवा 5 बायकांची जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हासुद्धा मोठे मोठे असे गहू वापरायचे आहेत, तांदूळ वापरू नका. गव्हाच्या या दिवशी खूप असं महत्त्व असतं. गव्हाला सोन्यासारखं मानलं जातं, म्हणून सोन्यासारखं सुख ऐश्वर्य तुमच्या ओटी देवी आई साक्षात माता लक्ष्मी देत असते. म्हणूनच गव्हाचाच वापर करायचा आहे. वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्याही वडाचे झाड महत्त्वाचे आहे. हे झाड 100 वर्षांपेक्षा जास्त दिवस टिकते. त्यामुळे सौभाग्यवती महिला पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे व्रत मनोभावे करत असतात. वडाचे झाड हे 100 वर्षांपेक्षा जास्त दिवस जगते. त्याचप्रमाणे पतीला सुद्धा तसेच दीर्घायुष्य लाभावे अशी प्रत्येक महिलांची ईश्वराच्या चरणी प्रार्थना असते आणि जन्मोजन्मी हाच पती भेटावा यासाठी सुद्धा महिला मनोभावे वटपौर्णिमेचे व्रत करतात. वटपौर्णिमेची पूजा पद्धत. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावेत. व्रताचा संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. वडाच्या झाडाला पूजनासाठी ताटात फुले, अक्षदा, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर किंवा पुरणपोळी, ओटी भरण्यासाठी गहू आणि आंबा, एखादा ब्लाऊज पीस, यथाशक्ती गोड काहीतरी, शक्यतो पुरणपोळीचाच नैवेद्य असावा, आंबा, हळदी कुंकू यासारख्या गोष्टी ठेवा. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते आणि आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद मिळतात. वटपौर्णिमेला कोणती साडी नेसावी व नेसू नये तर वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांना तुमच्याकडे असेल तर अवश्य परिधान करा, कारण हा रंग सुख समृद्धीचे सौभाग्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग देवी आईच्या आवडता बहरलेला शुभ रंग आहे. हिरवा रंग जास्त करून तुम्ही परिधान केलाच पाहिजे, त्यामुळे सौभाग्यामध्ये वाढ होते. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा कुंकवाचा लाल रंग आणि पिवळा रंग भगवान श्रीहरी विष्णूंना चा आवडता रंग, गणपती बाप्पा यांचा सुद्धा पिवळा रंग खूप आवडता आहे, तो तुम्ही परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा, उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी असा ऑरेंज कलरही तुम्ही परिधान करू शकता. परंतु या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला काळा रंग, पांढरा रंग वापरायचा नाही आहे, परिधान करायचा नाही आहे. तसेच तुम्ही मासिक पाळीमध्ये वापरलेली कोणतीही जी साडी असेल ती साडीसुद्धा वटपौर्णिमेला चुकून सुद्धा नेसायची नाही आहे किंवा एखाद्या सुतकामध्ये वापरलेली साडी वटपौर्णिमेला घालू नये. किंवा तुमच्याकडे लाल रंगाच्या साडीवर रंगांच्या छटा असतील तर अशी साडी, काळ्या रंगांच्या छटा असतील तर अशी साडीसुद्धा तुम्ही परिधान करू नका. काळ्या बॉर्डरची साडी कोणतीही तुम्ही चुकूनही परिधान करू नका, कारण वटपौर्णिमेचा अख्खा दिवस हा खूप शुभ असतो. या दिवशी सोमवार आलेला आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला याच रंगांचे कपडे परिधान करायचे आहेत. म्हणजे हिरवा रंग, लाल रंग, पिवळा रंग, गुलाबी रंग, जांभळा यासारख्या रंगाच्या साड्या तुम्ही परिधान करायच्या आहेत. त्यामध्ये तुम्ही वांगी कलरची साडीसुद्धा परिधान करू शकता. हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती महिलांनी अवश्य हातामध्ये घालायच्या. या दिवशी जर आपल्याकडे आधीच्या बांगड्या असतील किंवा 4 दिवसात किंवा ज्या बांगड्या सुतकामध्ये वापरलेल्या असतील तर अशा बांगड्या तुम्ही बदलायच्या आहेत. ही चूक चुकूनही करायची नाही आहे. 4 का होईना पण नवीन बांगड्या तुम्ही घाला आणि ज्या सुतकातल्या विटाळ्यातील ज्या काही बांगड्या असतील तर त्या तुम्ही यावेळी घालायच्या नाही आहेत. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये किंवा सुतकामध्ये वापरलेली कपडेही यावेळी नेसायची नाही आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे फांदी वगैरे तोडून आणली असेल तर तुम्ही त्याची पूजा करताय तर असं अजिबात करू नका. वडाचे झाड लावलेले असेल तर तुम्ही वडाचे नवीन झाडसुद्धा घेऊन या आणि त्याची तुम्ही पूजा केली तरीही चालते. पण गार्डनमध्ये कुठलं तरी झाड आहे आणि त्याची फांदी तोडून आणून जर तुम्ही त्याची पूजा करत असाल तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे फांदींची पूजा करू नका किंवा फांद्या तोडण्याची चूकसुद्धा अजिबात करू नका. कारण वडाच्या झाडाची पूजा करायची असते अगदी त्याच दिवशी फांद्या तोडू नयेत. त्यामुळे पूजा जर करायची असेल तर झाडाचीच पूजा करा. बऱ्याच महिला फांद्यांची पूजा करतात तर फांदी चुकूनही तोडू नका. उगीच आळस करू नका. या दिवशी कोणाचा अपमान करू नका, कुणाला कमी लेखू नका. पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. महिलांनी स्वतःही मन शांत ठेवा, अगदी प्रसन्न राहा. प्रसन्न मनाने केलेली पूजा असू द्या, व्रत असू द्या, उपवास फळ देऊन जाते. प्रसन्न मन ठेवलं तर सर्व काही प्रसन्न राहतं. पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर त्यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या घेऊ शकता, पंचामृत घेऊ शकता, गाईचं कच्चं दूध घेऊ शकता. ते सुद्धा तुम्ही साहित्य तुमच्याकडे अवेलेबल असू शकतं घरात. ते तुम्ही सुटं घेतलं तरीही चालेल किंवा काही ठिकाणी बांगड्या असतील, टिकली असेल किंवा काळे मणी असतील याचं एक पॅकेटच मिळतं. एक 15-20 रुपयांना कुठंही मिळतं. तर ते फक्त पॅकेट घेतलं आणि त्यानेही ओटी भरताना ते साहित्य तुम्ही ओटीमध्ये घातलं तरीही चालू शकतं. तर अशा पद्धतीनं साधी सोपी पूजा आपण करून घ्यायची आहे आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे. जर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईपही नक्की द्या. धन्यवाद.